मॉर्निंग सर. शुभ प्रभात. शुभराज सर. गुड मॉर्निंग माय डियर स्टुडंट्स. मॉर्निंग सर. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण स्कॉलरशिप परीक्षा किंवा शिष्यवृत्ती परीक्षा अंतर्गत आपल्याला जी तृतीय भाषा अभ्यासासाठी आहे इंग्लिश, यामधील एक हा घटक आहे जो की आर्टिकल्स म्हणजेच उपपदे. विद्यार्थी मित्रांनो, जी शिष्यवृत्ती परीक्षा किंवा स्कॉलरशिप परीक्षा आपण देणार आहोत त्यामध्ये या घटकावर आपणास काही प्रश्न येतील. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्यरीत्या लिहिण्यासाठी या घटकावर आपण या अगोदरही अभ्यास केला आहे. सविस्तर या घटकाची आपण माहिती घेतलेली आहे. या घटकावरती अध्यापन झालेलं आहे आणि ते तुम्हाला समजलं असेल. परत एकदा आपण या घटकावरती या घटकाची माहिती घेऊया. आर्टिकल्स. आता इंग्लिशमध्ये आपण आर्टिकल्स म्हणतो, मराठीमध्ये उपपदे म्हणतो. आता आर्टिकल्सचे एकूण किती प्रकार आहेत हे आपण पुढे बघूया. देर आर 2 टाइप्स और काइंड्स ऑफ आर्टिकल्स. म्हणजेच या ठिकाणी 2 प्रकार उपपदाचे किंवा आर्टिकलचे पडतात. यामध्ये जो पहिला जो प्रकार आहे किंवा काइंड्स किंवा टाइप्स आहे तो आहे इंडिफिनाइट आर्टिकल्स. कोणता आहे? इंडिफिनाइट आर्टिकल्स. समजते तुम्हाला? डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड? योग्यरित्या समजते तुम्हाला? व्हेरी गुड. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर ए आणि अँड हे 2 प्रकार आहेत. कोणते? ए आणि अँड. इंडिफिनाइट आर्टिकल्स मध्ये मुख्यत्वे करून हे किंवा मुख्य हे 2 प्रकार आहेत, ए आणि अँड. आता ए हे आपण केव्हा वापरतो लक्षात घ्या. या ठिकाणी उदाहरणादाखल फॉर एक्झाम्पल मी उदाहरण दिलेलं आहे की अ बुक. तर आपण ए केव्हा वापरतो तर एखादी सर्वसामान्य नाव असेल तर उदाहरणार्थ अ बुक, अ बुक, अ पेन, अ पेन्सिल, अ बॉक्स. अशा प्रकारे आपण अ या उपपदाचा वापर करत असतो. यामध्ये जर दुसरं जे आहे, ज्या ठिकाणी एकवचनी नाऊन असेल, एकवचनी नाऊन म्हणतो किंवा सिंग्युलर नाऊन, बरोबर? सिंग्युलर नाऊन असेल तसेच जे 21 अल्फाबेट पैकी क्षमा असावी 26 अल्फाबेट पैकी 21 हे काय आहेत? व्यंजने आहेत, कॉन्सोनंट्स आहेत आणि 5 हे स्वर आहेत. तर यामध्ये कोणते 5 स्वर आहेत या ठिकाणी बघा. ए ई आय ओ यू. तर तुम्हाला या फळ्यावरती ग्रीन बोर्ड दिसत असेल की ज्या ठिकाणी ए ई आय ओ यू हे 5 स्वर असतील किंवा वॉवेल्स असतील त्या ठिकाणी आपण ॲन वापरतो. काय वापरतो? ॲन. ॲन हे आर्टिकल वापरतो. त्यानंतर याच्यात दुसरा जर प्रकार आपण पाहिला तर तो आहे डेफिनाइट आर्टिकल्स. कुठला प्रकार आहे? डेफिनाइट आर्टिकल्स. बघा यामध्ये आपण जगातील एकमेव असणाऱ्या कायम स्वरूपी असणाऱ्या वस्तूच्या नामापूर्वी आपण द हे कोणतं? द हे डेफिनाइट आर्टिकल्स वापरतो. बघा उदाहरणार्थ मी या ठिकाणी तुम्हाला काही उदाहरणं फॉर एक्झाम्पल दिले आहेत. द सन, द सन, द मून, द अर्थ, द वर्ल्ड. अशा प्रकारे आपण या आर्टिकलचा वापर या ठिकाणी करतो. कळलं तुम्हाला? तर जे आर्टिकल आहेत ते ए अँड द, ए अँड द. तर या ठिकाणी आपण आज आर्टिकल विषयी माहिती बघितली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या घटकावरती स्कॉलरशिपला किंवा शिष्यवृत्ती परीक्षेला प्रश्न येतील. आपल्याला योग्यरित्या तो प्रश्न वाचून त्या ठिकाणी आर्टिकलवर आधारित प्रश्न असेल तर योग्यरित्या उत्तर द्यायचं आहे. परत एकदा मी सारांश किंवा समरी सांगतो.
बघा आर्टिकल्स म्हणजे काय, उपपदे. यामध्ये देर आर 2 टाइप्स और काइंड्स ऑफ आर्टिकल्स. फर्स्ट जो आहे तो इंडिफिनाइट आर्टिकल्स आहे आणि सेकंड आहे तो डेफिनाइट आर्टिकल्स आहे. यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या याच्यामध्ये ए आणि अँड हे 2 प्रकार येतात. फॉर एक्झाम्पल ए कुठे वापरतो आपण, अ बुक किंवा, आणि अँड कुठं वापरतो, ए ई आय ओ. हे जे तुम्हाला 5 स्वर दिसतात, जर 5 स्वरांनी आपल्या शब्दाची सुरुवात होत असेल, उदाहरणार्थ अँड ॲपल, अँड एलिफंट, अँड आयडिया, अँड ऑरेंज, अँड अम्ब्रेला, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी अँड वापरतो. हे उदाहरण दाखल किंवा एक्झाम्पल म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे डेफिनाइट आर्टिकल्स, यामध्ये आपल्याला एकमेव असेल, जगातील एकमेव असेल किंवा त्यासारखी दुसरी नसेल अशा ठिकाणी, किंवा जर योग्यरित्या सांगायचं झालं तर जगातील एकमेव असणाऱ्या, कायमस्वरूपी असणाऱ्या वस्तूच्या नामापूर्वी आपण द हे आर्टिकल, डेफिनेट आर्टिकल वापरतो. उदाहरणार्थ काही मी उदाहरणं या ठिकाणी दिलेत तुम्हाला, द सन, द मून, द अर्थ, द वर्ल्ड. तर अशा प्रकारे आपण आज आर्टिकलची माहिती घेतली. जेही प्रश्न आपल्याला या आर्टिकल घटकाखाली येतील ते प्रश्न आपण योग्यरित्या सोडवायच्यात. आपल्या सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी स्कॉलरशिपलाच नाही तर इतर कुठल्याही परीक्षा असतील, जो बी तुम्ही पुढच्या वर्गाचा इंग्लिशचा पेपर द्याल, त्या ग्रामर या सत्राखाली या घटकावर तुम्हाला प्रश्न येतील. योग्यरित्या अभ्यास करून तुम्ही त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकता. धन्यवाद. तुम्हाला समजलं? डू यू अंडरस्टँड? सगळ्यांना समजलं? थँक्यू सो मच माय डिअर स्टुडंट.